गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र वेंगनूर या अतिसंवेदनशील भागात जाऊन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणयजी खुणे, राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेंद्र बिस्वास, डॉक्टर भारत खट्टी आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी प्रणयभाऊ खुणे यांनी या उपकेंद्राला ॲम्ब्युलन्स, आरओ वॉटर मशीन, वॉल कंपाऊंड शासनाने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली। तसेच गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा असूनही अतिशय गरीब जिल्हा आहे। सुरजागड येथील करोडो रुपयाच्या कराने पूर्ण जिल्हा सुजलाम सुफलाम होऊ शकतो। येथे आपण सुद्धा नोकरी करू शकतो, पण आपल्याला कौशल्य शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे। या सुरजागड क्षेत्रात रस्ते नाही, अशा ठिकाणी वेंगुर्ला ग्रामसभा यांच्या न्यायालयीन प्रयत्नाने या गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर न्यायालयीन आदेशानंतर रस्ते बांधकामास सुरुवात झाली आहे। राष्ट्रीय मानवाधिकार प्रदेशाध्यक्ष प्रणयभाऊ खुणे यांच्या हस्ते गोरगरीब आदिवासी बांधवांना पावसाळ्यामध्ये लागणारे साहित्य व छत्री वाटप करण्यात आले। मानवाधिकार संघटन नेहमी जनतेच्या हिताचे कार्य करीत असते। तसेच मागील अनेक वर्षापासून विविध सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचे सत्कार केले। गोरगरीब जनतेला टॉर्च वाटप, छत्री वाटप, रुग्णालयातील गरीब रुग्णाला औषध व आर्थिक मदत करते। हे पहाडी आता सुरजागडला लागूनच हे पहाडी आहे, बरोबर आहे। सुरजागडचीच पहाडी जवळतेला येतं। हे पहाडी भविष्यात त्या सुरजागड पासूनचा इथपर्यंत येईल। इथला माल जाईल, इथला स्टील बनल, परंतु हा गावातले लोक सगळे लखपती झाले पाहिजे। उद्योगपती लखपती होतील, मोठे मोठे ट्रान्सपोर्ट येतील, पण तुम्ही 75 वर्षापासून जसे होते तसेच राहाल का? त्याच्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल, तुमच्यावरती जो अन्याय होईल त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल।